काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून पिंपळगाव शहरातही तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ निफाड फाटा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी निफाड फाटा येथे आंदोलन छेडण्यात आले। आंदोलनादरम्यान एका व्यक्तीने इमारतीवरून व्हिडिओ चित्रीकरण केल्याचे लक्षात येताच आंदोलकांमध्ये संशय निर्माण झाला आणि काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। आंदोलकांच्या मागणीनंतर संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले। यानंतर आंदोलकांनी पिंपळगाव पोलीस ठाणेकडे पायी मोर्चा काढून घटनेचा निषेध नोंदवला। तसेच व्हिडिओ चित्रीकरणाबाबत सखोल चौकशी करावी आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलिसांना निवेदनाद्वारे करण्यात आली। या मोर्चाचे नेतृत्व बापूसाहेब पाटील आणि अंकुर आहेर यांनी केले। आंदोलनात हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। धन्यवाद। बसवंत NH3 डिजिटल, पिंपळगाव। सर्व छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आपल्या सर्वांना माहित आहे, परवा त्या ठिकाणी मालेगावमध्ये संविधानाच्या आधारावर निवडून आलेले उपमहापौर त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो काढून टाकतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढून टाकतात, जे महापुरुष त्या ठिकाणी होते त्याचा फोटो काढून टाकतात आणि त्या ठिकाणी टिपू सुलतान सारख्या क्रूरकर्माचा फोटो लावतात आणि एवढा होऊन थांबत नाहीत। तर एक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतो की त्या क्रूरकर्मा टिपू सुलतान याला छत्रपती शिवाजी महाराजांचं समकक्ष मानलं पाहिजे। अरे हाड, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाची देखील सर टिपू सुलतानला येऊ शकत नाही। त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शत्रूंच्या स्त्रियांना देखील आदराचं स्थान होतं। शत्रूंच्या स्त्रियांना देखील कोणाची हात लावण्याची हिंमत नव्हती। याची तुलना तुम्ही हजारो स्त्रियांना पाठवणाऱ्या त्या टिपू सुलतान बरोबर करतात। त्या जिंदगीवर